शिवराय मित्रांनो, मी मिस्टर सुरेश म्हणे तुमच्या पुन्हा एकदा स्वागत आहे युट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो आहोत कर्नाटकमध्ये। आज आपण कर्नाटकामधील गणपती पाहणार आहोत व कर्नाटकातील भाषाही शिकणार आहोत। आज आपण कर्नाटकातील एका व्यक्तीला पण आणलेले आहे आणि तुम्ही अगोदर चॅनल लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा। त्या व्यक्तीला आपण बोलूया। हा तो व्यक्ती आहे, तुझे नाव काय रे? वैभव मनोहर डोंगरे। ह्याचे नाव आहे वैभव मनोहर डोंगरे। आता आपण ह्याच्याकडनं कन्नड भाषा शिकून घेऊ। मी शाळेला जातो हे शब्द तू कन्नड मध्ये मला बोलून दाखव। ನಾನು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದೇನೆ। बघा कन्नड भाषा केवढी बिकट आहे। मला नानू शाळेगे होगी येती हे जर वाक्य माझं चुकलं होतं, हसला बघा। तरी मला हे वाक्य येत नाही, तरी पण आपण प्रॅक्टिस करून जसं आपले वाक्यप्रचार वाढूया आणि कन्नड भाषा शिकूया। आता आपण गणपती बघायला जाणार आहोत, चला तर मग। आता आपण जात आहोत, माझ्यासोबत माझा भाऊ प्रज्वल आणि तो व्यक्ती आपण आणलेला कर्नाटक मध्ये तो म्हणजे वैभव। आता आपण जिथनं गणपती बघणार आहोत तो पहिला गणपती आलेला आहोत। ही कन्नड भाषा आहे, तुम्हाला समजणार नाही। आपण ह्या व्यक्ती जराशी समजून घ्या काय लिहिलेलं आहे। आता आपण या भावाचं तिथे काय या बोर्डावर लिहिलंय ते बघून घेणार। भावा त्या बोर्डावर काय काय लिहिलं सांगशील? श्री मंडल गणेश चौक रायबाग असं लिहिलेलं आहे। रायबाग मध्ये गणेश मंदिर चौक आहे। चला तर आपण या गणेश मंदिरच्या चौक मध्ये गणपती बघूया। या गणपती वैशिष्ट्य असे आहे की हा गणपती आकर्षक व सुंदर आहे। आता आपण पायी दुसऱ्या गणपतीकडे जात आहोत। हा दुसऱ्या नंबरचा गणपती आहे। या गणपती वैशिष्ट्य असे आहे की हा गणपती आकर्षक व सुंदर आहे। ह्या गणपतीचे वैशिष्ट्य असे आहे की हा गणपती नवसाला पावतो व ह्या गणपती दरवर्षी नवनवीन दागिने चढवले जाते व हे सर्व आहेत ती दागिने सर्व चांदीचे आहेत। You know